सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम, जय श्री महालक्ष्मी माता. तर इथे पाहू शकता आता मी पूजेची तयारी करत आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. तर इथे आता मी पूजेची तयारी करत आहे. तर इथे जे काही आपल्याला जे डाळे लागतात झाडांची ती घेतलेली आहेत. डाळ्यामध्ये मी आंब्याचं, आवळ्याचं, डाळिंबाचं, आपलं सीताफळ आणि पेरू असं एवढ्या फांद्या घेतलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता आता पंचामृतासाठी मी दूध वापरते. हे पहा, दूध टाकलेलं आहे. त्यानंतर दही, दह्याच्या नंतर मग मध टाकलेला आहे. मधाच्या नंतर मग खडीसाखर, खडीसाखर नंतर मग तूप टाकलेलं आहे. असं साहित्य मिळून पंचामृत केलेलं आहे. तर तुम्ही केळीसुद्धा टाकू शकता. तर मी एवढंच साहित्य टाकते. तर इथे पाहू शकता आता इथे आपलं पंचामृत झालेलं तयार आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता पूजा मांडायची आहे. तर पूजेसाठी मी अगोदर इथे पाहू शकता आता इथे देवीसाठी जो शृंगारचं आहे ते घेतलेलं आहे. मंगळसूत्र, जो आपलं ठुशी वगैरे काय असेल ते घ्यायचं आपल्याला जेवढं भेटेल तेवढं. त्यानंतर पूजा मांडायची. पूजा मांडायच्या अगोदर पाटाखाली रांगोळी काढायची. रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचं. त्यानंतर हे पाहू शकता इथं नुसती रास मांडली तरीही चालते आणि अष्टदल कमल काढलं तरीही चालते. तर मी अष्टदल कमल काढून घेते. तिथे पाहू शकता तुम्ही. आणि मला एक विचारायचं होतं, तुम्ही जर कोणी व्हिडिओ पाहत आहात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आता माझा एक गुरुवार राहिलेला आहे. तर मी माझा प्रत्येक वर्षी माझा एक गुरुवार जातो म्हणजे जातो. मग मी काय करते, तर पुढच्या महिन्यात म्हणजेच आपल्या जसं घडेल तसं पुढच्या महिन्यात तोपर्यंत उपवास पकडते आणि ज्या दिवशी उपवास उद्यापन करायचे त्या दिवशी आता पूजा वगैरे मांडते आणि उद्यापन करून घेते. एक सुवासिनी जेवायला सांगते आणि अशा दुसऱ्या 6 सुवासिनी आपल्या हळदी कुंकवाला सांगते अशा. तर 5-7 सुवासिनी अशा मी बोलवते. म्हणजे तिला तरी मी जीव घालते. तिला आपलं खणा नारळानं ओटी भरते आणि पूजाचं उद्यापन करते. तर तुम्ही कसं करता ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी तर आता माझा एक गुरुवार गेलेला आहे. मग अर्धवट कसं सोडायचं? जेवढे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आलेले आहेत त्या जर 4 आले असले तर 4 नियमाप्रमाणे करायचे आणि नंतरच 4थ्या दिवशी उद्यापन करायचे किंवा 5 कधी येतात तर तेव्हा 5व्या दिवशीच 5व्या गुरुवारीच म्हणजे उद्यापन करायचं. तर तुम्ही कसं करता नक्की कमेंट करून सांगा. तर इथं पाहू शकता आता माझं कलश मांडून झालेला आहे आणि आता इकडे विड्याची पाने वगैरे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर समई आपल्याला लावायची. समई असो, दिवा असो, काहीही असो ते लावायच्या अगोदर खाली तांदूळ, हळदी कुंकू टाकायचं आणि नंतर समई ठेवायची. इथं पाहू शकता वातीच्या खाली मी तांदूळ टाकलेले आहेत. ते कशासाठी, तर ते आपली ज्योत ना एकदम छान प्रकारे चलते आणि जे काही समईतील तेल आहे ना ते खाली पडत नाही. टिपके पडतात ना ते पडत नाहीत. त्यामुळे मी हे तांदूळ टाकलेले आहेत आणि त्यावरती वात ठेवलेली आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहून आता मी प्रज्वलित करेन. फुलं अर्पण केलेली आहेत आणि आता मला पूजा मेन आपली अभिषेक वगैरे करायचा आहे. तर मला आता दीप प्रज्वलित करून मी आता इथं अभिषेक करून घेते. इथे पाहू शकता गणपती बाप्पा, सुपारी स्वरूप गणपती बाप्पांचं मी अभिषेक करून घेत आहे. त्यानंतर मग गणपती बाप्पांना अभिषेक झाला की स्थापना करून घेते. आता इथं पाहू शकता गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे आणि हळदी कुंकू व्हायचं आणि नंतर महालक्ष्मीला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर मी अभिषेक असा करून घेते, पाहू शकता तुम्ही. तर अगोदर पाण्यानं अभिषेक करायचा. त्यानंतर जे काय आपण पंचामृत केलेलं आहे त्याने अभिषेक करून घ्यायचा. तर ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणून मी अभिषेक करत आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही 11 वेळा दुधाने अभिषेक करू शकता, 7 वेळा असं करायचं आपल्या ह्याच्यानुसार नाही का. तर इथे आता देवीला अभिषेक वगैरे केला. नंतर पंचामृताच्या नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर त्यामध्ये आपलं जे काही अत्तर वगैरे टाकून अभिषेक केला तर खूप छान. तर इथे पाहू शकता आता देवीला मी स्थापना केलेली आहे. त्यानंतर हळदी कुंकू, वस्त्रमाळा, वेणी वगैरे सगळं काय फुलं वगैरे सगळं काय अर्पण केलेलं आहे. आणि प्रसादासाठी तर इथं प्रसादासाठी पाहू शकता 5 फळं, खडीसाखर, पाणी वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि आपल्याला कधीही प्रसाद
म्हणजे फळांचा प्रसाद जर दाखवायचा असेल तर देवीकडे कधीही हे जे केळीचं देठ वगैरे आहे, कोणत्याही फळाचं देठ आहे ना, ते देवीकडे अर्पण करायचं. आणि नागिनीचे पानं जे आपण खाऊचे पानं विडा ठेवतो तेही त्याचेही देठ ना देवी मातेकडेच आपण समर्पित करायचे. ते इथं पाहू शकता आता माझी पूजा मांडणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि जे पुढे 2 म्हणजे आरत्या ठेवलेल्या आहेत त्या आरती करण्यासाठी तयार करून ठेवलेल्या आहेत मी. आता इथं पाहू शकता देवी मातेला हळदी कुंकू अर्पण करून त्यानंतर आपण कपाळाला लावून घ्यायचं आणि आता पूजेची जी काय कथा आहे, महात्म्य आहे ते पूर्ण वाचून घ्यायचं. तर इथे पाहू शकता आता उदाहरण आलं होतं. तो होता गुरुवार. श्यामबाई लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती झाली, धूप दीपांचा सुगंध दरवळत दरवळत दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली, देवीला नैवेद्य मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रेश्वराचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 अवताराची कहाणी. 5 अवतारी सफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्यांचं घर सदैव आनंदी राहावं. अष्टाक्षरी मंत्र. प्रथम भारती नाम, द्वितीयं तु सरस्वती, तृतीयं तु शारदा देवी, चतुर्थ हंस वाहिनी, पंचम जगत्ख्याता, षष्ठम महेश्वरी तथा सप्तम तु कौमारी, अष्टम ब्रह्मचारिणी, नवमं विद्याधात्री, दशमं वरदायिनी, एकादशं रुद्रघंटा, द्वादशं भुवनेश्वरी. एतानि द्वादशो नामानि ये पठे शृणुयादपि न च विघ्नभयतस्य सर्वसिद्धिकरं तथा. ओम ऐं श्री महालक्ष्मीय नमः. श्री लक्ष्मी अष्टक करुणी वंदन सदभाव धरुण लक्ष्मी चरण पावन रे. कमलासन कमलवदन कोमलते मन लक्ष्मीचे. चक्र गदा हाती माता आदि शक्ती प्रसन्नती मूर्ती जगन्माता. जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते. प्रसन्न होईल धनधान्य देईल संकटाने येईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधाना कुटुंब कल्याणावर देई. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा. जी चूक झाली माये पोट घाली तूचा आता वाली भक्त जना. नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धा भाविक पावन ते. करुणी वंदन सदभाव धरून लक्ष्मी चरण पावन रे. ओम श्री भगवान वाच. मत्स्यं कुलं रामच्च वामनं च जनार्दनं गोविन्दं पुण्डरीकाक्षं माधवं मधुसूदनं पद्मनाभं सहस्राक्षं वनमाली हलायुधं गवर्धनं ऋषिकेशं वैकुण्ठं पुरुषोत्तमं विश्वरूपं वसुदेवं रामं नारायणं हरि दामोदरं श्रीधरं च वेदांगं गरुडध्वज अनन्तं कृष्ण गोपालं जप्तो नास्ति पातकं गवाकोटि प्रदानस्य अश्वमेध शतश च. श्री गणेशाय नमः. श्रीन्द्रुवाच नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमृते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. अध्यंतरहिते देवी अद्य शक्ति महेश्वरी योगे जय योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्मे महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. महालक्ष्मी अष्टकं स्तोत्र पठ्य भक्ति मन्नारः सर्व सिद्ध्याप्नोति राज्यं प्राप्ति सर्वदा. एकाकले पठन् नित्यं महापाप विनाशनं द्विकालया पठन् नित्यं दन्धान्य समन्विता. त्रिकालया पठन् नित्यं महाशत्रु विनाशनं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरद शुभः. इति कृता श्री महालक्ष्मी अष्टकस्तमं संपूर्ण महालक्ष्मी अर्पणमस्तु. शुभं भवतु.